नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिपोर्टर सी केकेसह फ्रॉम केकेसी न्यूज स्टुडिओ रूम. विद्यार्थी मित्रांनो, फायनली महाट्रान्सको LDC दॅट इज लोअर डिव्हिजनल क्लर्क, ज्याचा आपण खूप वेळेपासून वेट करत होतो की कधी रिझल्ट लागेल, फायनली त्याचा रिझल्ट लागलेला आहे. राईट, फायनान्स अँड अकाउंट्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, विशेष म्हणजे फायनान्स अँड अकाउंटचा रिझल्ट लागला आहे. बाकी सगळे लोक वेट करतात त्यांच्या रिझल्टचा, पण आपण फायनान्स अँड अकाउंटसाठी लढा दिला आणि फायनली खरंच लढा यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. सर्वांचेच रिझल्ट लागले, काहीच न करता तर मग म्हणू शकलो असतो की काही हरकत नाही, पण जेव्हा रिझल्ट आपला लागतोय आणि बाकीचे सगळे रिझल्ट लागत नाहीये, तर डेफिनेटली म्हणायला हरकत नाही की ही आपले कॉमर्सवाल्यांचा विजय आहे. आपण लढा दिला आणि आपल्याला यश भेटलं त्या गोष्टीसाठी. येस, तर विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटली महाट्रान्सकोने खूप साऱ्या एक्झाम घेतल्या आणि खूप सारे रिझल्ट लावले. तर ज्या डिफरंट पोस्ट, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, देन मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि LDC, अशा टोटल अर्धा डझन 6 वॅकन्सीज डिफरंट पोस्ट होत्या. 19/2024 पासून 24/2024 पर्यंत. आणि सर्वांचा रिझल्ट ऑलमोस्ट 2 दिवसात, म्हणजे 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर या 2 दिवसात लागलेला आहे. ठीक आहे. आता बऱ्याच जणांचा हा एक मोठा इश्यू आहे की सर माझा रोल नंबरच त्या लिस्टमध्ये नाही आहे किंवा रिझल्ट कसा बघावा. पहिली गोष्ट, रिझल्ट बघायसाठी प्रोसेस सिंपल जरी असली तर आपण त्याच्यासाठी अजूनही सिंपल करून टाकलं मुलांना. आपला एक टेलिग्राम चॅनल आहे KK कॉमर्स अकॅडमी नावाने. ठीक आहे. KK कॉमर्स अकॅडमी चॅनलवर गेल्यावर तुम्हाला एक मेसेज दिसेल लेटेस्टमध्ये. त्या मेसेजमध्ये तुम्हाला बघा मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, UDC, LDC चारींची लिस्ट दिलेली आहे. जी पण पाहिजे असेल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल LDCचं बघायचं आहे, या लिंकवर मी क्लिक केलं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते लिंक आहे बाय द वे. हे बघा रिझल्ट. हे रिझल्टचे 4 PDF आहेत. सर 4 PDF कशासाठी नेमक्या? 4 PDF कशामुळे? एक PDF याच्यासाठी की ज्याच्यामध्ये फक्त सांगितलेलं आहे रिझल्ट डिक्लेरेशनची इन्फॉर्मेशन, की असं LDCची एक्झाम झाली होती 1 तारखेला, त्याचा आम्ही रिझल्ट डिक्लेअर करतोय. सिलेक्ट लिस्ट देतोय, वेटिंग लिस्ट देतोय. आता हे बघा, सिलेक्ट लिस्ट, वेट लिस्ट आणि मार्क लिस्ट ऑफ ऑल कॅन्डिडेट, अनेक्शर ABC, म्हणजे हे 3 PDF वेगळ्या झाल्या, ABC. डन. आता हा जी A म्हणजे फर्स्ट वाला जे आहे दॅट इज सिलेक्टेड लिस्ट. बघू शकता तुम्ही इथे कंबाईन सिलेक्ट लिस्ट वरती नाव बघा, कंबाईन सिलेक्ट लिस्ट. म्हणजे एकदम सोपं, याच्यात काय एवढं रॉकेट सायन्स नाही आहे, पण जे विद्यार्थी पहिल्यांदा एक्झाम देतात त्यांना हे अवघड जाऊ शकतं, त्याच्यासाठी सांगतोय. तर बघा वरती दिले महाट्रान्सको, डेट ऑफ एक्झाम 1 ऑगस्ट, कंबाईन सिलेक्ट लिस्ट, रिक्रुटमेंट ऑफ LDC. मुलांना ही PDF जी आहे याच्यात तुम्ही डायरेक्ट Ctrl+F, म्हणजे तुम्ही कम्प्युटर वगैरे बघत असाल कन्सिडर करून सांगतोय की Ctrl+F जरी केलं तर तुम्ही डायरेक्टली याच्यात फाइंड करू शकाल. ठीक आहे ना, तुमचं नाव एवढं सर्च कर, म्हणजे एक बघायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, हे झालं सिलेक्ट लिस्ट. त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट. दुसरी एक PDF असते वेटिंग लिस्टची. वेटिंग लिस्टमध्ये 25% वेटिंग दिलेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव, नंबर, सगळ्या डिटेल्स भेटतील. डन. सर हे दोघांमध्ये पण दिसत नाहीये, मग आमचा रिझल्ट नाही आहे का? तर ऑफकोर्स असं नाही. ऑल कॅन्डिडेट, महाट्रान्सकोने आपल्याला सांगितलं होतं, ज्या दिवशी आपण व्हिजिट केलं तेव्हा सुद्धा बोलले होते की महाट्रान्सको डिपार्टमेंट प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाल देतं म्हणजे देतं. मग आता ही ऑल कॅन्डिडेटची लिस्ट आहे. आता ऑल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये बघितलं नाव दिसत नाही, ऑफकोर्स तुम्हाला रोल नंबरने सर्च करावं लागेल. आणि इथेच सगळं कन्फ्युजन होत आहे की सर आमचा रोल नंबर, आम्ही खूप प्रयत्न केला, केव्हाचा बघतोय, कम्प्युटर बघितला, मोबाईलमध्ये पाहिलं, सगळे डिव्हाइस पाहिले, काही डोकंच काम करत नाहीये की सर करायचं काय, आमचा रोल नंबर दिसत नाही, मग हा रिझल्ट फेक आहे का, हा रिझल्ट इनकम्प्लीट आहे का, मग आमचं का लागत नाहीये, काय करावं, असे खूप सारे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी व्हिडिओ आहे. तर तुमचा रिझल्ट दिसला असेल तर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघायची गरजही नाही आहे. ज्यांचा रिझल्ट नाही दिसत आहे त्यांच्यासाठी क्लॅरिफिकेशन आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं मेल ID ओपन करा. मेल ID ओपन केल्यानंतर मल्टिपल मेल्स दिसतील. तुम्ही सिंपल सर्च बॉक्समध्ये IBPS टाईप करा. सर्च बॉक्समध्ये IBPS टाईप करा. डन. मुलांना IBPS टाईप केल्यानंतर IBPS रिलेटेड जेवढे मेल आहे सगळे तुम्हाला दिसतील. आता मला 17 सप्टेंबर एवढे हे दिसत आहे, कारण मी कंप्लेंट रेस केली होती. बघा इथं कंप्लेंट ओपन आणि कंप्लेंट क्लोज बीच झाली, काय माहिती ते आहे. तर तुमच्या रिझल्टसाठीच जे कंप्लेंट वगैरे फाईल करत होतो ना त्याचे ते मेल आहे. ठीक आहे, असू द्या जे आहे ते. पुढे खाली स्क्रोल केल्यावर आहे ना IBPMSE असं काहीतरी दिसेल तुम्हाला, IBPMSE. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांना झालं काय माहिती का, आपली एक्झाम 4 जुलैला, सगळ्यात आधी 4 जुलै 2025 त्या डेटला आपल्याला हॉल तिकीट आले होते आणि त्या दिवशी सांगण्यात आलं होतं की आपली एक्झाम राहणार आहे. पण ते प्रायव्हेट सेंटर होते, ऑथरायझेशन सेंटर वगैरे, त्याच्याविरुद्ध आवाज उठवला गेला आणि म्हणजे तो खूप फास्ट ॲक्शन झाली आणि फायनली मीडिया वगैरे मध्ये सगळीकडे पोहोचलं आणि त्याचा परिणाम असा झाला की ती एक्झाम पोस्टपोन करण्यात आली. बरोबर, जी जुलैमध्ये होती. मग बरेच जणांचा काय प्रॉब्लेम होतोय ना, तुम्ही ह्या 4 जुलैच्या मेलवरच अटकलेले आहात. 4 जुलै 2025 ला जो मेल होता आपण तिथेच अटकलेलो आणि तेच विचार करतोय की काय झालं असं. त्या 4 जुलैच्या मेलमध्ये जो मेल ID रोल नंबर आहे तो सर्चच होत नाहीये, सापडतच नाहीये.
ओके. तर विद्यार्थी मित्रांनो 25 जुलैला जो लेटेस्ट मेल आलेला आहे त्याचं ऍडमिट कार्ड बघा किंवा तो मेल बघा 25 जुलैवाला, यू विल गेट द रोल नंबर. आणि त्याच्यात पण हा मेल बघा, त्याच्यात तुमचं नाव, देन रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर 3 नंबरला आहे. त्याच्यात क्लिअरली म्हटलंय बघून घ्या की डेट 1 ऑगस्ट, तुम्हाला इथे दिसेलच 1 ऑगस्टला एक्झाम आहे, जो पण टाइम असेल. समजा आता माझी 12 वाजता एक्झाम होती, ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना इथे तुम्हाला जर 1 ऑगस्ट दिसली, पहिली गोष्ट मेलची तारीख 24-25 जुलै आणि एक्झाम डेट ऑफ एक्झामची इथे 1 ऑगस्ट आहे 2025, म्हणजे समजा दिस इज युअर प्रॉपर मेल, जो अपडेटेड वाला मेल आहे एक्झामसाठीचा. डन. हा रोल नंबर जो आहे तो इथून कॉपी करा, देन सर्च करा, तुमच्या पीडीएफ मध्ये तो भेटेल. ठीक आहे. सो स्टुडंट्स, कंप्लीट लिस्ट प्रॉपरली दिलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याची भेटेल तुम्हाला रिझल्ट. एवढे इम्पेशंट होऊ नका. मला खूप सारे सेम मल्टिपल इश्यू आले, कॉल आले किंवा मेसेजेस आले, प्रत्येकाला रिस्पॉन्स करणं अवघड होतं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला. हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा ज्याचा रिझल्ट अजूनही भेटत नाहीये. ठीक आहे. जेन्युइनली जर रिझल्ट भेटला आहे सगळं ओके, काही गरज नाही व्हिडिओ पूर्ण बघण्याची सुद्धा, पण डेफिनेटली हा व्हिडिओ पोहोचवा ज्याला रिझल्ट अजूनही भेटलेला नाहीये. आणि डेफिनेटली विद्यार्थ्यांनो, एग्जाम के साथ भी, एग्जाम के बाद भी, रिझल्ट के साथ भी, रिझल्ट के बाद भी, याच्यानंतर पण तुमच्यासोबत होतो आणि राहणार. बघूया याच्याबद्दल तुम्हाला अजूनही काही मत मांडायचं असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्स इज युअर्स. लवकरच भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड हॅपी लर्निंग विथ रिपोर्टर के. टेक केअर. बाय बाय. जय हिंद.